लग्नाची पत्रिका घेऊन आलत्या. या तुम्ही पण लग्नाला नक्की. बघा हातात तिच्या पत्रिका आहे लग्नाची. दाखव ना अशी. आज स्वराने गाडी ठोकली आणि त्याच्यामध्ये खूप असा ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि माझी गाडी जी आहे ना ते पूर्ण म्हणजे समोरून तुटफूट झालेली आहे आणि स्वराच्या पायाला सुद्धा लागलेला आहे. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. ज्या लोकांना नोटंकी वाजते त्यांनी नोटंकी म्हणून बघा आणि ज्या लोकांना माझी रिअल लाईफ आवडते त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता तुम्हाला असं वाटत असेल नवरा कुठं चालला, तर नवरा फायनली मला सोडून जात आहे त्यांच्या ड्युटीवर. कारण किती दिवस बायकोच्या भरोश्यावर खाणार आहे आणि बायकोच्या भरोश्यावर खाताय. मी कमी पण लोकच त्यांना टोमणे जास्त मारतात. परंतु अशा लोकांना मी पण घाबरत नाही आणि माझा नवरा पण घाबरत नाही. कारण शेवटी आधी माझा नवरा अजिबात कामाविषयी ना पजेसिव्ह नव्हता, परंतु आता त्याला त्याची जबाबदारी कळत आहे आणि मला त्या गोष्टीचं खूप छान वाटते की त्यांच्यासमोर मी एवढं कमावते, परंतु त्यांना त्याचं हे नाही की माझी बायको कमावते म्हणून मी तिच्या भरोश्यावर खाणार. ते बोलतात माझं पण कर्तव्य आहे कमाईचं. 10-15 हजार का होईना मी तुझ्या अकाउंटला टाकणार, तुला देणार, जेणेकरून तुला तेवढीच घर घेण्यासाठी मदत होणार. तर फायनली आज सकाळीच 5 वाजता ते गेले आणि ते गेल्यानंतर मला काही करमत नव्हतं, म्हणून मी सगळ्यात अगोदर काय केलं, जे पार्सलचा राडा झाला होता ना तो आवरून ठेवला. आंघोळीसाठी पाणी ठेवलं आणि झोप येतच नव्हती. कारण आता 1 ते 1.5 महिना झाला, तुम्हाला माहिती आहे की गणेशजी सोबत होती, आईसोबत होती, त्याच्यामुळे भरपूर त्यांचा मला कामाचा सहारा होता. परंतु आधी आई गेली तर मला एवढं वाटलं नाही, परंतु आता गणेशजी पण गेले आणि संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. तर पाणी गरम होत होतं तोपर्यंत मी हॉल जो आहे तो आवरून घेतला. नंतर आंघोळ वगैरे केली आणि आंघोळवर केल्यानंतर स्वरा आणि स्वरासाठी मी टिफिन करत होती. तर आज एवढी मोठी घटना झालेली आहे तुम्हाला सांगते की संध्याकाळी मनीषा माझ्या इथं पत्रिका द्यायला आली होती आणि मनीषा आणि मी गप्पा गोष्टी करत होतो. तर डिक्कीमध्ये ना मी स्वराजचा आज याचा फॉर्म भरायला गेली होती RTEचा. तर डॉक्युमेंट होते आणि 1-2 पार्सल होते जे मला रस्त्यात भेटले होते. तर ते पार्सल ना मी इथं ठेवले होते डिक्कीमध्ये आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ते पार्सल आणि ते डॉक्युमेंट महत्त्वाचे स्वराजचे ते गाडीमध्येच आहे. तर स्वराना कधी एवढी शहाणपणा करते ना आणि त्याच्यामुळे कधी नव्हे तर त्या स्वराला थोडंसं म्हणजे ओरडली, मी खूप ओरडली. म्हणजे पहिल्यांदा मी स्वराला एवढी ओरडली आणि त्या गोष्टीचं मला वाईटही वाटत होतं. कारण तिला मी मारत पण नाही आणि तिला मी ओरडत पण नाही, कारण तिचं म्हणजे माझा तिच्यावर खूप असा जीव आहे. चला फ्रेंड्स, स्वराला सोडून आलेली आहे. स्वराजला पण घेऊन जायचं आहे. इथं आमच्या घरात पाणी आलेलं आहे. बघा पाण्याचं काही टेन्शन नाही मला, इथं काहीच टेन्शन नाही पाण्याचं. दूध नव्हतं, गणेश इथं बिना चहाचेच गेलेले आहेत. तर आता सगळ्यात पहिले चहा करते, दूध गरम करते आणि मग स्वराजला उठवते. त्याचा डबा तयारच आहे, फक्त आता त्याला आंघोळच करून द्यायचा आहे आणि तो शाळेत गेला की मग मी निवांत माझी कामं करते. तर चला. परंतु तिने ना पार्किंगला गाडी चालू केली आणि ते आदळली जाऊन, त्याच्यामुळे मला तिचा खूप राग आला. अति शहाणपणा कशाला करायचा मुलांनी. तर मी सगळं माझं आवरून घेतलं आणि स्वराजला मी आता तयार वगैरे करून दिलं आणि त्याला शाळेत पाठवून दिलं. तो शाळेत गेलेला आहे फायनली 9 वाजता. तो शाळेत गेल्यानंतर मी पिण्यासाठी पाणी आणलं, येताना खोबरेल तेल आणलं आणि पेस्ट आणलं जे की संपलं होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर मी व्हिडिओ एडिट करून घेतला. भाड्याचं घर आणि खाली कर, रेंटच्या घरात राहणाऱ्यांची लय टेन्शन असते. ड्रिल ठोकता येत नाही आणि जास्त ठोकटाक केली तर कटकट जास्त होण्याची भीती. म्हणून तुमच्यासाठी मी अशी एक रॅक आणलेली आहे वुडनची. स्वस्तात मस्त आहे, दिसायला सुंदर आहे, असेंबल करायला तर त्याहूनही इझी आहे. अशा पद्धतीने 5 पाट्या तुम्हाला असेंबल करून घ्यायची आहे. ना ड्रिल ना खिळा आणि इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही ते असेंबल करू शकता. बघा किती सुंदर दिसत आहे ना. हो, आता याचा उपयोग तुम्ही कुठंही करू शकता. बेडरूममध्ये तुमचे एक्स्ट्राचे कपडे, मुलांचे कपडे, बुक्स वगैरे ठेवू शकता, बॅग्स वगैरे ठेवू शकता. हॉलमध्ये एक्स्ट्राचा पसारा असेल, शोकेसच्या वस्तू असेल त्याच्यासाठी करू शकता आणि त्यासोबतच किचनमध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता. स्वस्तात मस्त आहे. पाहिजे असेल तर फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे आणि तुम्हीसुद्धा
तर ही जी तुम्ही रॅक बघितली ना, ही वुडनची आहे. असेंबल करायला खूप इझी आहे, छान आहे. तर सगळ्यात अगोदर तो व्हिडिओ एडिट केला, पोस्ट करून दिला. त्याच्या ॲड2DM लिंक टाकल्या, कारण इन्स्टाला डायरेक्ट लिंक जाते. यूट्यूबचं अकाउंट मी त्यांना ॲसेस दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर ती पाहिजे असेल ना, तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग केलेली आहे. म्हणजे व्हिडिओच्या खाली तुम्हाला प्रोडक्ट दिसतात, तिथं ती तुम्हाला दिसणार आहे. त्याचा मल्टीपर्पज यूज करू शकता. मीन्स रॅक किचनमध्ये करू शकता, हॉलमध्ये करू शकता, शोकेसच्या वस्तू ठेवण्यासाठी, बेडरूममध्ये कपडे ठेवण्यासाठी करू शकता. आणि मुलांच्या बॅग्स पुस्तकसुद्धा त्याच्यात राहते. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. व्हिडिओ एडिटिंगचे कामं झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी आवरायला घेतलं. तर आवरायला घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर कचरा काढला. आणि कचरा काढताना नवऱ्याची आठवण एवढी येत होती ना, कारण ते होते तर कचरा काढणे, पोछा मारणे, पसारा आवरणे, स्वराजला शाळेत घेऊन जाणे, कचरा टाकणे, पाणी आणणे, हे सगळी त्यांची जबाबदारी होती. हे मी काहीच करत नव्हतो. आणि आता 2 महिन्यानंतरही हे मी कामं करत आहे. तर थोडंसं मला म्हणजे नाही का आळशी झाल्यासारखं पण झालेलं आहे आणि भारी पण वाटत आहे. आणि असं वाटत आहे पुन्हा एकदा म्हणजे मुलांची आणि घराची संपूर्ण जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे. खूप त्रास होतो एकटीला व्हिडिओ शूट करणे, एडिटिंग करणे, पोस्ट करणे, कोलॅबरेशनची कामं करणे, मुलांचा अभ्यास करणे, मुलांना शाळेत पाठवून देणे, म्हणजे वन मॅन शो होऊन होतो. आणि कधी ना अक्षरशः असा जीव नकोसा होतो की काय करू आणि काय नाही. आणि त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला आणि नंतर मला मारायचा होता पोछा. तर मी काय करते, मला ना घरात एकटीला करमत नाही ना, तर मी ना म्हणजे माझ्या इथं असा छोटा एक रेडिओ आहे. तर तो ब्ल्यूटूथनं मी कनेक्ट करते आणि त्याच्यावर छान असे गाणे लावून देते. तर गाणे लावून दिले की माझी कामं ना भरभर होते आणि मग मला कोणाची आठवण पण येत नाही आणि मला माझ्या घरात फ्रेश वाटते. तर त्याच्यानंतर मी पोछा वगैरे मारून घेतला. तिकडून मी पोछा मारत आलेली आहे आणि इथला मी पोछा मारताना व्हिडिओ शूट चालू केलेला आहे. नाहीतर मग अतिशहाण्या बाया लगेच म्हणतील की अर्धवट पोछा मारत आहे. तर पूर्ण पोछा मारणं झालेला आहे. फक्त हे बाल्कनी जवळचा राहिलेला होता, तेवढा मी व्हिडिओ शूटमध्ये घेतलेला आहे. तर पार्किंगमध्ये ना स्वराने जी गाडी चालू केली होती, तर ती अक्षरशः भिंतीवर जाऊन आदळली. आणि एवढी आदळली ना, जे समोरचं हँडल वगैरे असते ना, ते सर्व तुटफूट झालं होतं. लाईट पण फुटल्या होत्या. हँडल तर एका साईडनं गेलं होतं आणि जे आपण चाबी लावतो ना, ते पण एका साईडने घेतलं होतं. ते गाडीचं नुकसान झालं ना, ते मला भरून काढता येते, त्याचं मला काही अफसोस नाही. परंतु स्वामींनी मोठ्या एका संकटातून वाचवलेलं आहे की जेणेकरून स्वराला लागलं नाही. आणि मेन म्हणजे पार्किंगला कोणीही नव्हतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिने गाडी म्हणजे अशी दुसरीकडे सोडून नाही दिली, जेणेकरून बाकीच्यांच्या गाड्या पण म्हणजे खाली पडणार. तर मी पोछा वगैरे मारून घेतला आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घेतली. आता मेन गोष्ट आली होती स्वयंपाकाची. तर आज मला ना शेंगदाण्याची आमटी भरपूर दिवस झाले मी खाल्ली नव्हती, ते आमटी मला करायची होती. तर सगळ्यात अगोदर मी म्हणजे कांदा थोडासा, टोमॅटो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घेतला होता लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, सांबार जे काही तुम्ही म्हणत असाल ते मी भाजून घेतलं होतं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये ठेवलं होतं. सगळ्यात अगोदर ते मी काढणार आणि त्याच्यानंतर मी शेंगदाण्यांचा अशी बारीक पेस्ट काढणार. म्हणजे शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते आणि मला खूप आवडते पण. खूप दिवस झाले मी केलीच नव्हती आणि गणेशजीला पण खूप आवडते. ते असताना मला जर भाजी काही मला असं वाटलं टेन्शन आलं तर ते डायरेक्ट म्हणतात एक काम कर, शेंगदाण्याची आमटी कर. तर आता इथं पूजा वगैरे झाली होती आणि खरंच करमत नाही कामं करताना, नवऱ्याची वारंवार आठवण येत होती. स्वयंपाक वगैरे करून घेतला, स्वराजचे हातपाय वगैरे वॉश करून तरी पण खायचं. मांडी बरोबर व्यवस्थित घाल. चल जेव. आणि त्याच्यानंतर मग स्वराजचा RTEचा फॉर्म भरायला मला बाहेर जायचं होतं. तर स्वराजला मी घरी सोडून गेली होती. चला, मनीषा मॅडम जात आहे, लग्नाची पत्रिका घेऊन आलत्या. या तुम्ही पण लग्नाला नक्की. बघा, हातात तिच्या पत्रिका आहे लग्नाची. दाखव ना अशी. ते समोरून दाखवू नाही शकत तुम्हाला, एंगेजमेंटची आहे. एंगेजमेंटची आहे. चला फायनली नांदा सौख्य बरे. चला मग जा मग. या मग तुम्ही, चला सोरा, चला ना खाली. येत नाही. तर स्वराजचा फायनली RTEचा फॉर्म होता, तो मी भरून घरी आली. आणि घरी येत होती तेव्हा मला मनीषाने कॉल केला की कुठं आहे म्हणून. तर मी तिला सांगितलं मी बाहेर आलेली आहे स्वराजचा फॉर्म भरायला. तर ती बोलली की मी कारने तुमच्याकडे येत आहे, मला तुमचं लोकेशन पाठवा, मला तुम्हाला पत्रिका द्यायची आहे. आधी मी पण तुमच्यासारखी खूप आनंदी झाली होती की चला फायनली मनीषाचं लग्न जुळलेलं आहे आणि ती आपल्याला कार्ड द्यायला आली आहे.
तर कार्ड वगैरे काही नाही. तिच्या आत्ते बहिणीचं जे बुटीक आहे ते पुण्यामध्ये ओपनिंग होणार आहे आणि त्याच्याच ओपनिंगला मला ते कार्ड देण्यासाठी आली होती. आणि नंतर मला पार्किंगमध्ये गेल्यानंतर कळालं की स्वराने गाडीचं किती नुकसान केलेलं आहे. आणि ते तर मी स्वामींचेच आशीर्वाद मानले की बरं म्हणून बरं म्हणजे गाड्यावर आदळली नाही किंवा कोणी पार्किंगला नव्हतं किंवा स्वराला पण जास्त म्हणजे काही लागलं नाही. फक्त तिचा पाय खरचटला होता आणि त्याच्यातून ब्लड निघत होतं. तर सगळ्यात अगोदर मी मेडिकलवर गेली. तिला एक इंजेक्शन पण देऊन आणलं, गोळ्या पण आणल्या आणि मेडिसिन पण आणलं, पेन किलर वगैरे. आणि त्याच्यानंतर तिला जेवण वगैरे दिलं. तिला भरपूर असं पहिल्यांदा मी आज ओरडली आहे. कारण कसं आहे, चुकीचं जेव्हा लेकरं करतात ना तेव्हा त्यांना ओरडणं खूप गरजेचं असते. तिला काही गरजच नव्हती. मी तिला मागच्या डिक्कीतलं सामान आणायला लावायलं होतं. मला माहीतच नव्हतं की ती असा काही शहाणपणा करेल. परंतु असा कमी याच्यात देवाने वाचवलं, तेच भरपूर झालं. तर हे आज एका दिवसाची माझी पार्सल आहेत, तुम्ही बघू शकता. कारण RTचा फॉर्म भरण्यात व्यस्त होती, कराडला गेली होती. तर हे पार्सल माझे पेंडिंग झालेले आहे. तर एकूण माझ्याकडे सध्या 50 ते 60 पार्सल आहे, जे मला येणाऱ्या 8 दिवसात त्यांचा रिव्ह्यू द्यावा लागतो. आणि सोपी नसते रिव्ह्यू देणं, तयारी करावं लागते, नंतर त्याचा रिव्ह्यू द्यावा लागते, एडिटिंग करावी लागते, पोस्ट करावं लागते. पोस्ट केल्यानंतर त्याच्या लिंक AutoDMमध्ये टाकाव्या लागतात. आणि एवढंच नाही तर घरची कामं आणि मुलांची जबाबदारीसुद्धा पार पाडावी लागते. आता तुम्ही पण म्हणणार की हिच्याच आयुष्यात हे प्रॉब्लेम का सुरू राहतात, की प्रॉब्लेमलाच माझं पिछा सोळा वाटत नाही, मला तेच कळत नाही. एवढं माझ्या मागं तुम्ही बघताय का, हे आजचे पार्सल आहेत एवढी. आणि हे इकडं पण पार्सलच आहेत, इकडे पण पार्सल आहे. आणि तिथे दिसले का, तिकडं पण पार्सलच आहे. निशा आली होती इन्व्हिटेशन कार्ड द्यायला आणि आम्ही गोष्टी करत बसलेलो. तर स्वराला मी म्हटलं डिक्कीमधून डॉक्युमेंट आणि मी मेकअप शिकत आहे ते सामान आहे. स्वराने काय केलं, आता तिला माहिती डिक्की तर माझ्या गाडीची मागं आहे, जाऊ द्या गाडीचं नुकसान झालं ते भरून घेता येते. परंतु मी हा विचार करत होती नंतर की खरंच प्रत्येक वेळेस देव कुठं ना कुठं आपल्याला मदत करतो. स्वराने गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे गाडीच्या लावली की काय आणि आदळली भिंतीवर गाडी डायरेक्ट जाऊन. समोरचं तर पूर्ण तुटलेलं आहे आणि चालू तर होतच नाही ती गाडी, एवढं म्हणजे ठोकल्या गेलेली आहे ती गाडी. मी 2-3 दिवस ती गाडी बंदच ठेवणार आहे, म्हणजे तिला समजणार की आपल्याच्याने आईचं किती नुकसान झालं. ते नुकसान म्हणजे कसं एक वेळचं माणूस भरून काढता येते. परंतु आज पहिल्यांदा मी स्वरावर एवढी खूप रागावली मी तिच्यावर. कारण कसं आहे, काही लागलं असतं किंवा तिचा हातपाय फ्रॅक्चर झाला असता, गाडीचं नुकसान आपण भरून काढता येते. परंतु मुलांचं नुकसान नाही, एक तर कोवळं वय आहे, या वयात जर काही जॉईंट तुटला किंवा काही झालं किती दुखापत होते. आता मी तिला अद्दल घालण्यासाठी 2-3 दिवस त्या गाडीचं कामच नाही करणार आहे. खूप तुटफूट झाली गाडी, समोरचं पूर्ण कामातून गेलेलं आहे. कशी ठोकली तिला माहीत. ते तरी बरं, स्वामींच्या कृपेने कोणी पार्किंगला नव्हतं आणि कोणाच्या गाडीवर गाडी आदळली नाही. म्हणजे जशी चालू केली ते समोर ठोकल्या गेली. नाही तर बस काय झालं असतं देवाला माहिती, अनर्थ टळला. हे माझ्याच आयुष्यात का होते ना तेच कळत नाही. मी काहीच करत नाही, पण हे आजूबाजूचे माझे लेकरं, माझे नवरा हेच मला सुचू देत नाही. असा रोज नवीन संकट आहे आपल्या आयुष्यात काही ना काही. आणि जाऊ द्या, संकट काही आपली पाठ सोडत नाही, त्याच्याशिवाय काही आयुष्यात मजा नाही. असं आहे. मग चला, मग आता झोपूया. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट सर्वांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.